नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. युवा महोत्सवासाठी उत्कृष्ट भाषण कसे करावे याचा नमुना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी देतोय. आपल्या तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, आपल्या गाव पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यामधील उत्कृष्ट मराठीतील भाषण आवडल्यास लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करतोय या भाषणाला. नमस्कार. उपस्थित मान्यवर, आदरणीय शिक्षक वृंद, प्रिय मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या भवितव्याला उज्ज्वल करणाऱ्या माझ्या तेजस्वी युवकांनो, भारत देश हा केवळ भूगोल नाही, तर ती संस्कृती, परंपरा आणि प्रेरणेचा सुंदर प्रवाह आहे. आणि या प्रवाहात युवक हेच खऱ्या अर्थानं नव्या विचारांचे नवे झरे आहेत, जे देशाला नवा वेग, नवी ऊर्जा, नवी दिशा आणि नवी प्रेरणा देण्याचं काम करतात. आज आपण सर्वजण जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या या तेजोमय सोहळ्यास आज एकत्र आलो आहोत, ज्याचा उद्देश आहे युवकांचा सर्वांगीण विकास आणि आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेचं जतन आणि युवकांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार. खरोखरच हा महोत्सव म्हणजे केवळ स्पर्धा नाही, तर तो युवकांमधील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि संस्कारांचा एक महत्वाचा उत्सव आहे. मित्रांनो, आजचा युवक म्हणजे ऊर्जा, कल्पकता आणि परिवर्तनाची ताकद आहे. परंतु ही ऊर्जा योग्य दिशेनं, योग्य विचारानं, योग्य प्रवाहानं वाहिली तरच ती राष्ट्र निर्मितीचा दीप उजळवण्याचं काम करत असते. आणि या युवा महोत्सवातून नृत्य, गायन, वक्तृत्व, चित्रकला, नाट्य अशा विविध कला युवकांच्या सुप्त प्रतिभेला खरं तर व्यासपीठ देण्याचं काम करतात. प्रत्येक तरुणात एक चिंगारी असते. फक्त त्या चिंगारीला योग्य मंच मिळाला की तो दीप बनतो आणि तो दीपच पुढे समाजाला उजळवण्याचं काम करत असतो. भारतीय संस्कृतीचं सौंदर्य म्हणजे एकता, विविधतेत एकता. या महोत्सवात आपले पोशाख, आपली बोली, कला जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांची मनं, सर्वांचा विचार मात्र एकच आहे, भारत मातेला गौरव देणारा. हा कार्यक्रम आपल्याला सांगतो की युवक केवळ भविष्य नाहीत, तर ते वर्तमानाचे शिल्पकार आहेत. आज या मंचावर उभे असलेले प्रत्येक स्पर्धक हे आपल्या गावाचे, आपल्या जिल्ह्याचे आणि आपल्या राज्याचे अभिमानाचे प्रतीक आहेत. मित्रांनो, चला आज आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया. आपल्या संस्कृतीचा वारसा जपत आधुनिकतेकडे वाटचाल करूया. आपल्या गुणांना फुलवून समाजाच्या सेवेसाठी सज्ज होऊया आणि राष्ट्रीय एकात्मता या भावनेला हृदयामध्ये रुजवूया. कारण युवक जागा झाला की देश पुढे सरकतो. युवक थांबला की देशाची प्रगती देखील थांबत असते. शेवटी एवढंच मित्रांनो, मी आपल्या सर्वांना सांगेल, आपल्यात असलेली ताकद जगाला दाखवा. भारतीय संस्कृतीच्या श्वासानं विश्वभर पसरवा. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. वंदे मातरम. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.